नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या अक्रम हिंद केसरी बकासूर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। बरेच दिवस झाले मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कुठली अपडेट मिळाली नाही। अपडेट देण्याचं कारण मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं मैदान परवा दिवशी येऊन ठेपलंय। ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे फॉर्च्युनर गाडी। बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचं मैदान मित्रांनो येतंय। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 1200 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवलाय। 1200 बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत। 1200 बैलगाडी मालक आपलं नशीब आजमावत आहेत। कुणाच्या दारामध्ये जाऊन फॉर्च्युनर उभा राहणार, फॉर्च्युनरचा मालक कोणाला, परवा दिवशी आपल्याला 5:30 वाजता या ठिकाणी सगळं स्पष्ट होईल। मित्रांनो, प्रत्येकाचे तर्कवितर्क चालू आहेत। प्रत्येक जण आपल्या पसंतीच्या पायऱ्यामध्ये पळायचं स्वप्न बाळगत आहे। बरेच दिवस झाले बरेच जणांनी आपले पैरे फिट करून ठेवलेत, परंतु मित्रांनो या मैदानाचा शेवटच्या 2 रात्री आहेत, आज आणि उद्या। आणि आज आणि उद्या काय घडल, कारण का मित्रांनो थोड्याच वेळापासून रात्रीचा खेळ सुरू झालेला आहे। रात्रीमध्ये काय घडल काही सांगता येणार नाही। त्यामुळे ज्यांनी पैरे फिक्स करून दिले त्यांनी आपले पैरे चेक करून घ्या। आपण केलेला पैरा फाटीपर्यंत पोहोचल आणि तीच जोडी आपल्या फाटीवरती पळल हे सगळ्यांनी पुन्हा एकदा रीचेक करून घ्या। कारण का या स्पर्धेसाठी, या पैऱ्यांसाठी, एकमेकाच्या जोट्यात पडण्यासाठी तन मन धन हे सगळं अर्पण करून हे पैऱ्या करायचं काम आता शेवटच्या 2 रात्रीमध्ये होणार आहे। मित्रांनो, बरेच जणांचे कॉल मेसेज येत आहेत की सर बकासूरची अपडेट काय आहे, बकासूर या मैदानात पळणार का। मित्रांनो, मामांना मगाशीच मी कॉल केला होता की नक्की काय विषय आहे, तर मामाने सांगितलं की या अजून आपला पैरा झालेला नाही, परंतु या स्पर्धेमध्ये बकासूर पळताना 100% दिसेल। अतिशय सुंदर असं नियोजन या बैलगाडी क्षेत्राचं, सगळ्यात मोठ्या मैदानाचं नियोजन आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील यांनी या स्पर्धेचं नियोजन केलंय। अतिशय देखणं तिथं नियोजन करून बैलगाडी मालकांसाठी एक सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद। या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकांना आमच्याकडून शुभेच्छा। ज्यांनी खरोखर या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक पर्वणी आणली, त्या आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रदादा पाटील, तुम्हालाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण एवढं मोठं मैदान सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी आयोजित केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। मित्रांनो, एक ऐतिहासिक मैदान होतंय आणि ऐतिहासिक मैदानाचे साक्षीदार व्हायला तुम्ही सगळे तिथं हजर पाहिजे। त्यामुळे प्रत्येकानं ज्याला जमल त्यानं तिथे येऊन ही स्पर्धा आपल्या डोळ्यानं बघण्याचं संधी कोणी ही करू नका। पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना हार्दिक शुभेच्छा। रात्रीचं खेळ चालू झालंय, बैलगाडी मालक सावध राहा।